हाय, आम्ही आत्ता टिटवाळ्याला शूटिंगला निघालो आहे. रोहित आहे माझ्याबरोबर. आणि वाटेत अंबरनाथ आणि टिटवाळ्याच्या मध्ये हा एक ब्रिज लागतो. त्या ब्रिजच्या इथलं हे वातावरण आत्ता सकाळचे 6:30 वाजलेत आणि एवढं सुंदर आहे ना. धुकं आहे, सूर्य उगवतोय, अतिशय सुंदर देखावा आहे. ही कुठची नदी आहे? ही कुठची नदी आहे? टिटवाळ्याची ही उल्हास नदी आहे आणि उल्हास नदीवरचा सुंदर देखावा आहे. वाव, पूर्ण सूर्य उगवलेला नाही, तुम्ही बघू शकता. मस्त धुकं पसरलंय, पाण्याच्या वाफा, असं वाटतं आपण स्वर्गातच आहोत. खूप मस्त आहे. आता आपण टिटवाळ्याला पोहोचतोय. धुकंच धुकं आहे टिटवाळ्यामध्ये. दहा मिनिटं दाखवतात. टिटवाळा इथून 7 किलोमीटर आहे. वासिंद जवळपास आहे. पहिलं आपण टिटवाळ्याच्या मंदिरात जाऊ, तिकडे पहिला शॉट घेऊ आणि मग आपण पुढे गावात शूटिंगला जाऊ. हे म्हस्कळकर म्हणून गाव आहे. आभी म्हस्कळकर, म्हस्कळ गाव आहे. त्यांनी बोर्ड लावलाय आभी म्हस्कळकर. इथे रस्ते तसे चांगले झालेले आहेत, त्यामुळे आज आम्ही अंदाज होता 8 वाजेपर्यंत पोहोचू, पण 7 वाजताच आम्ही टिटवाळ्यात पोहोचू. आणि सकाळी तसं ट्रॅफिकही नव्हतं. असो, लवकर जाऊ, लवकर पोहोचलेलं बरं. आपण टिटवाळा मंदिराच्या अगदी जवळ आलोय. 3 मिनिटं दाखवत आहे. इथे तुम्ही बघू शकता. आता इथे टिटवाळा सिटी असल्यामुळे बिल्डिंग्स वगैरे दिसत आहेत. तर मध्ये गाव होतं, सगळी गावं दिसत होती, पण टिटवाळा डेव्हलप आहे बऱ्यापैकी. इथे लोकवस्ती आहे. आजूबाजूच्या बिल्डिंग्स आणि याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. टिटवाळा स्मार्ट सिटी अर्थात असं म्हणतात, पण अजूनही खूप डेव्हलपमेंटला वाव आहे. या साईडला जागा भरपूर आहे. रोज माणसं इथून मुंबईपर्यंत प्रवास करतात. प्रचंड गर्दी असते पण या लाईनला, सेंटरला. काय करणार.
एंट्री 0 किलोमीटर. आता आपण पहिलं लेफ्ट मारून देवळाजवळ जाऊ. सकाळचे 7 वाजलेत. 7:04 झाली आहेत. आमचं प्लॅनिंग 8ला पोचायचं होतं, पण आम्ही 1 तास आधी पोहोचलोय. हा जो समोर मठ दिसतो आहे ते टिटवाळ्याच्या देवळाचं आहे आणि हेच ते टिटवाळ्याचं मंदिर. टिटवाळा श्री सिद्धिविनायक मंदिराचं दर्शन झालंय. यस तर आम्ही आता टिटवाळ्यात पोहोचलोय. मी, पंकज आणि रोहित. हे आहे टिटवाळ्याचं सिद्धिविनायकचं देऊळ. हे खूप फेमस आहे. इकडनं महाराष्ट्रातून लोक येत असतात आणि हा इथला देवळाच्या आजूबाजूचा परिसर खूप प्रसन्न वातावरण आहे या साईडचं. आपण देवळात जाऊया. चला, हे आमचे सारथी पंकज शिरगावकर. चला, देवळात जायचं. देवळात इकडनं एंट्री आहे. चला, रोहित पण शूटिंग करतोय. चलो इन फटाफट. इकडनं एंट्री कुठून आहे? ही इथे माणसं उभी आहेत. आज वार शुक्रवार आहे त्यामुळे एवढी गर्दी नाही. दादा इथे हार घेऊन उभे दिसत आहेत आपल्याला. वा, आता काय माणसं येतात की नाही इथे? जास्त येतात ना भरपूर. आज शुक्रवार असल्यामुळे एवढी गर्दी नाही. आणि आमुष आहे ना. हा. 2 दिवस त्याच्यामुळे. तुमच्या इकडे फुलाचा धंदा आहे का? हा, एक फुलाचा धंदा आहे आमचा. अच्छा. आपलं नाव काय? विठ्ठल वाघमारे. हा, सांगून दुकान दाखवून ठेवा, लोक बघतील व्हिडिओ मध्ये. आहे तिथे दुकान आपलं. हा. तुम्ही टिटवाळ्यातलेत का? हो, टिटवाळा आहे. तुमचं टिटवाळा. अच्छा, व्हेरी गुड. आता हे आम्ही वसई वगैरे जातो फिरायला दुर्वा आणायला. अच्छा, हा का? वसईवरून आणतो. ओके, व्हेरी गुड. या इकडे. चला. हा, हे एंट्रन्स आहे देवळाचं. चला, चलो. दुकानं काही बंद आहेत, काही चालू आहेत. तिथे छान. आम्हाला काय देत आहे? हे किती दिलाय? हे 20 रुपयाचं आहे. तो द्या एक. हा बस एक हार द्या. नाही, ताट नको. नाही, काय नको. चप्पल वगैरे काय? काढू काय ते? चप्पल काय नाही. आम्ही आता हे मोदक घेतलेत. पंकज शेठ, रोहित शेठ चाललेले आहेत. हो, टिटवाळ्याचं देऊळ श्री सिद्धिविनायक मंदिर, श्री क्षेत्र टिटवाळा. मंदिरात जाण्याचा मार्ग. आपण सहसा देऊळ म्हणतो, पण मराठीत मंदिर का लिहितात मला माहिती नाही. देऊळ, राऊळ हा शब्द. हा, राऊळ शब्द असा प्रचलित कवितेतून, गाण्यातून आपण वापरतो. आता हल्ली हिंदीचं जास्त प्रभुत्व दिसतं काय काय शब्द, त्यामुळे मग देऊळ हेच बोललेलं. हा कळस आहे देवळाचा, भक्तनिवास आहे इथे. वा, प्रसन्न वातावरण, मस्त. श्री गणपते नमः. गणपती बाप्पा मोरया. आपण गणपतीच्या पायथ्याशी दारात आलो आहोत. खाली पाय लागतो.
हे टिटवाळा मंदिराच्या देवळाच्या मागची साईड आहे. तिथे छान तलाव आहे. खूप गारठा आहे सकाळचा. ते बदक आहे. इथे बोटिंग करण्यासाठी मला वाटतं ह्या बोटी ठेवलेल्या आहेत. मोठं तलाव आहे. त्याचा परिघही खूप बऱ्यापैकी मोठा आहे. रोहित गारठला आहे बऱ्यापैकी. काय थंडी वाजते ना? हा, मस्त प्रसन्न वातावरण. हा शॉट जरी मिळाला त्याच्या गणपतीचा घुमट आहे. ऐकलं का हे जे गेट दिसतोय ना गेटचा एक शॉट खूप असं नाही आहे. आलं का लक्षात? हा टिटवाळा क्षेत्र महागणपती मंदिराचा मोठा गेट आहे. आणि ते पुढे त्याच्या पटांगण आहे. कार्यक्रम असतील हे असतील ते इथे पटांगणात असतात. त्या साईडला पार्किंग आहे आणि या बाजूला देऊळ. आतूनच देवळात एंट्री आहे. गणपती बाप्पा मोरया. उड़े खुले आसमां में ख्वाबों के परिंदे उड़े दिल के जहां में ख्वाबों के परिंदे